मराठी, आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून आज शपथ घेणार आहे आणि आज सायंकाळी 7:15 दिल्लीमध्ये हा समारोह संपन्न होता। या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातून प्रमुख पाहुण्यांचे या ठिकाणी आगमन होणार, याची जय्यत तयारी जी आहे ती दिल्लीमध्ये झालेली आहे आणि महाराष्ट्रातून आता या ठिकाणी नाव पुढे आलेले आहे, ज्यांची मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी वर्णी लागलेली आहे। यामध्ये बुलढाण्याचे प्रतापराव जाधव यांना फोन आलेला आहे आणि त्यांची मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी वर्णी लागलेली आहे आणि आज नरेंद्र मोदी यांच्या समवेत ते आपला मंत्रिमंडळ पदाची शपथ घेणार आहेत। आणि जसा वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये प्रतापराव जाधव यांची निवड झाल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळालेली आहे, त्याच अनुषंगाने जिल्हाभरामध्ये फटाक्याची आतिषबाजी सुरू आहे। अनेक आनंदाचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी झालेलं आहे। लगातार 4 वेळेला खासदार म्हणून त्यांनी या ठिकाणी विजय संपादन केलेला आहे आणि यामुळे शिंदे सेनेचे एक वरिष्ठ नेते, वरिष्ठ खासदार म्हणून त्यांची या ठिकाणी नाव आघाडीवर घेतल्या जात होतं। त्याच अनुषंगाने आता त्यांची वर्णी लागली आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये फटाके फोडून आनंदोत्सव साजरा जो आहे तो या ठिकाणी होताना दिसतो आहे आणि जिल्ह्याला एक मोठं केंद्रीय मंत्रिपद मिळालेलं आहे। आता या अगोदर आपण विचार केला तर या ठिकाणी मुकुल वासनिक यांना केंद्रीय मंत्रिपद मिळालं होतं, त्यानंतर राज्यमंत्रीपदी आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती झाली। जवळ 20-21 वर्षानंतर या जिल्ह्याला आता केंद्रीय मंत्रिपद मिळाले, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि पूर्ण कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे। आणि कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, नरेंद्र मोदी का तुम आगे बढ़ो, नरेंद्र मोदी जैसा हो, हम तुम्हारे साथ हैं। केंद्रीय मंत्री का प्रतापराव जाधव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे